नमस्कार मंडळी, फूडबाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळी वाळवण पदार्थामध्ये वर्षभर टिकणारी सांडगी मिरची कशी बनवायची ते पाहूया. उन्हाळ्यामध्ये ही सांडगी मिरची बनवली जाते आणि वर्षभर तुम्हाला पाहिजे तेव्हा कधीही तळून खाता येते. योग्य पद्धतीने जर ही सांडगी मिरची बनवली तर वर्षभर खराब होत नाही, जाळ लागत आणि आपण या मिरचीला छान ऊन दिलं तर वर्षभर हवाबंद डब्यामध्ये सुद्धा मस्त कुरकुरीत राहते. तुम्ही जेवायला बसलात आणि अचानक या मिरचीची आठवण आली तर अगदी 1च मिनिटात ही मिरची बनवून खाता येते. खायला पण भारी लागते आणि तुम्ही कधीही तळून खा, तुमच्या तोंडाला चव छान देते. आणि कधीतरी भाजीला काही नसते ना, तेव्हा ही मिरची तळून चपातीबरोबर खायला खूप भारी लागते. आणि खरं सांगायचं म्हटलं तर या मिरचीबरोबर तुम्ही 2 सोडून 3 चपात्या नक्कीच खाल, मी खात्रीने सांगते. चला तर मग वर्षभर टिकणारी, तोंडाला चव देणारी सांडगी मिरची कशी बनवायची ते पाहूया. तर सांडगी मिरची बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये 1 वाटी मोहरीची डाळ घातली. आता ही मोहरीची डाळ 3 ते 4 मिनिट मस्त भाजून घ्यायची. डाळीतील सगळा ओलावा संपला. डाळीचा थोडा कलर बदलला की डाळ लगेच काढून घ्यायची. डाळ काढून घेतली की यामध्ये 2 वाट्या धने घालायचे. धने सुद्धा आपल्याला मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मस्त तडतडेपर्यंत, हलकासा रंग बदलेपर्यंत धने भाजून घ्यायचे आणि थंड करायला बाजूला काढून घ्यायचे. आता यामध्ये 25-30 काळी मिरी घेतली. काळी मिरी सुद्धा आपल्याला हलकीशी तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता जेवढं साहित्य आपण भाजून घेतलं ते सगळं साहित्य थंड करून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरचं एक कोरडं भांडं घ्यायचं. त्यामध्ये मोहरीची डाळ, त्याचबरोबर भाजून घेतलेले काळे मिरे, त्याचबरोबर धने घालायचे. आता हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं. अगदी अशा पद्धतीने छान अशी मसाल्याची पावडर तयार करून घ्यायची. आता हे बारीक केलेलं सगळं साहित्य एका पसरट भांड्यामध्ये घालायचं. त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आणि 1 चमचा हळद पावडर घालायची. त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे जिरा पावडर घालत आहे. माझ्याकडे जिरे शिल्लक नव्हते त्यामुळे यामध्ये मी जिरा पावडर घातली. पण जर तुमच्याकडे जिरे असतील तर 2 ते 3 चमचे जिरे घ्यायचे आणि तेही मसाल्याबरोबर भाजून घ्यायचे. आणि थंड करून मसाल्यामध्ये त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आणि अशा पद्धतीने सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. तर इथे मी 3 लिंब चिरून घेतली. एका लिंबाचे 2 भाग या पद्धतीने लिंब कापून घ्यायची आणि सगळा लिंबाचा रस यामध्ये घालायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं, मसाल्याला एक हलकासा आंबटपणा येतो. मिरच्या पण टिकायला मदत होते आणि मसाल्याला खूप छान चव येते बरं का. आणि काय करायचं, तुमच्याकडे जर लिंब नसतील तर यामध्ये 2 चमचे आमचूर पावडर घालायची. चांगली पिकलेली लिंब होती त्यामुळे 3 लिंबाचा रस यामध्ये घातला. पण जर लिंबू कोवळे असेल किंवा त्यामध्ये रस कमी असेल तर 3 ते 4 किंवा 4 ते 5 लिंबाचा रस यामध्ये घालायचा. आता लिंबाचा रस घातला की हे सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता मिरच्यांमध्ये भरून घेण्यासाठी आपला मसाला तयार झाला आहे. आता काय करायचं, इथे मी या जाड मिरच्या घेतल्या. या मिरच्या चवीला थोड्या कमी तिखट असतात. त्यामुळे या मसाल्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली तरी चालते. आता मी काय केलं, मिरच्या घेतल्या, मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतल्या. आता या मिरच्यांना आपल्याला अशा पद्धतीने मधोमध चीर देऊन घ्यायची. मिरची कापून घेतल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की यामध्ये जास्तीच्या बिया आहेत तर थोड्याफार बिया काढून टाकायच्या. हलक्याशा बिया मिरचीमध्ये राहिल्या तरी छान लागतात. आता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्या मधोमध चिरून घ्यायच्या. आता या मिरच्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. देठापासून ते शेवटच्या टोकापर्यंत मस्त मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे काय झालं, मसाल्याला हलकासा ओलावा निर्माण झाला. त्यामुळे मिरचीमध्ये सुद्धा मसाला अगदी व्यवस्थित भरला जातो आणि मिरची तळल्यानंतर सुद्धा मसाला अजिबात बाहेर येत नाही. बरेच जण यामध्ये तेल सुद्धा घालतात. जर तुम्हाला तेल घालायचे असेल तर 2 ते 3 चमचे यामध्ये तेल घालायचे आणि शक्यतो यामध्ये मोहरीचे तेल घालायचे. त्यामुळे मिरची सुद्धा चवीला भारी लागते.
आता अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा. तर आता या ज्या जाड मिरच्या आहे, या सगळ्या मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आणि थोडासा मसाला शिल्लक पण आहे. आता या हलक्याशा जाड पण थोड्याशा लांब मिरच्या माझ्याकडे शिल्लक होत्या. याही मिरच्यांमध्ये मी सगळा मसाला भरून घेणार आहे. यासाठी या मिरच्या सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कोरड्या करून घेतल्या. आता याही मिरच्यांना अशा पद्धतीने मधोमध चीर देऊन घ्यायची. या सगळ्या मिरच्यांमध्ये आपल्याला याच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे. अगदी देठापासून तर टोकापर्यंत मस्त असा मसाला भरून घ्यायचा. या सुद्धा मिरच्या खूप कमी तिखट आहे बरं का. पण काय होतं कधी-कधी यातील काही मिरची खूप तिखट येते. आता या सगळ्या मिरच्यांमध्ये आपण अशाच पद्धतीने मस्त सगळा मसाला भरून घेतला. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही मिरच्यांमध्ये आपण मस्त असा सगळा मसाला भरून घेतला. आता काय करायचं, या मिरच्या आपल्याला उन्हामध्ये वाळत घालायच्या आहे. यासाठी काय करायचं, या मिरच्या एका पसरट भांड्यामध्ये घालायच्या. अशा पद्धतीने थोडे-थोडे अंतर ठेवून पसरून या मिरच्या ताटामध्ये घालायच्या. एकही मिरची अजिबात एकावर एक ठेवायची नाही. अशा पद्धतीने दोन्ही प्रकारच्या मिरच्या आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतल्या. या मिरच्या आपल्याला आता कडक उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहे. 3 ते 4 दिवस मस्त कडक उन्हामध्ये मिरच्या वाळून घ्यायच्या. आता काल या मिरच्या मी उन्हामध्ये वाळत घातल्या होत्या. आजचा हा दुसरा दिवस आहे. तुम्ही पाहू शकता मिरच्या हलक्याशा वाळायला लागल्या. ही सांडगी मिरची बनवताना सर्वात महत्त्वाची काळजी काय घ्यायची? खूप कडक ऊन असेल तरच या मिरच्या बनवायच्या. कारण सावलीमध्ये या मिरच्या 7 ते 8 दिवस वाळत नाही. आणि मिरच्या जर सादळल्यासारख्या राहिल्या तर त्या वर्षभर टिकत पण नाही. त्यामुळे काय करायचं, जेव्हा ऊन असेल तेव्हाच या मिरच्या बनवायच्या. आता या मिरच्या मी 3 ते 4 दिवस मस्त कडक उन्हामध्ये वाळून घेतल्या. मस्त कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या वाळल्या. आता या मिरच्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. मिरची तेलामध्ये टाकल्यानंतर अशा पद्धतीने मिरचीवर थोडे-थोडे तेल घालायचे. कारण मिरच्यांचा आकार वेगवेगळा असतो आणि मिरची लवकर पलटी होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मिरचीवर थोडे-थोडे तेल घालायचे आणि झटपट मिरची तेलामधून बाहेर काढायची. आणि तुम्हाला जर वाटले, की मिरची थोडी जास्त लांब आहे, तर मिरचीचे 2 तुकडे करायचे. आणि अशा पद्धतीने मस्त मिरची तेलामध्ये तळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मिरची तळायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 30 ते 40 सेकंदात मस्त मिरची तळून तयार होते. आणि ही मिरची खायला इतकी भारी लागते ना, एका वेळेस तुम्ही 3 ते 4 मिरच्या सहज खाल. चपातीबरोबर खायला तर ही मिरची अगदी एकच नंबर लागते. उन्हाळ्यामध्ये या मिरच्या भरपूर प्रमाणामध्ये विकायला येतात. त्यामुळे अशा मिरच्या आपण उन्हाळ्यामध्ये बनवल्या, की वर्षभर सहज टिकतात. मिरचीच्या बरणीमध्ये भरून ठेवायची असते. ती बरणी स्वच्छ धुवून घ्यायची, उन्हामध्ये वाळून घ्यायची. नंतर त्यामध्ये या मिरच्या भरायच्या. आणि काळजीपूर्वक जर आपण या मिरच्या बनवल्या, उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घेतल्या आणि मस्त स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवल्या, तर वर्षभर काय अगदी संपेपर्यंत सुद्धा ही मिरची खराब होत नाही. आणि पाहिजे तेव्हा अगदी 1च मिनिटात मस्त ही मिरची आपल्याला बनवून खाता येते. तर मंडळी तुम्हाला ही वर्षभर टिकणारी सांडगी मिरचीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा ही सांडगी मिरची नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.